भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. हे शब्द काने ऐकताच डोळ्यासमोर एकच चित्र उभे राहते, ते म्हणजे विठू माऊली. हो, ही तीच विठू माऊली आहे जी भक्त पुंडलिकासाठी युगे 28 विटेवरी उभी आहे. आणि याच विठू माऊलीचं रूप आज इतकं खुलून दिसत होतं की जितकं पाहावं तितकं कमीच वाटत होतं. आज म्हणजेच 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त कुंभवली येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भजन तसेच कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला गेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा सहभागी झालो. प्रत्येक वर्षी कुंभवली येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भजन तसेच कीर्तनाचा कार्यक्रम केला जातोच आणि त्याप्रमाणेच इथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुद्धा असते. विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सुद्धा या भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. तुम्ही सुद्धा या भजनाचा आस्वाद घ्या. भजन आणि कीर्तनाचा अनुभव तर उत्तम मिळाला. आता मंदिराच्या परिसरातील वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही बाहेर निघालो. श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मंदिर आहे, तो म्हणजे श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर. मंदिराच्या आत गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होते, त्यानंतर सप्तशृंगी मातेचं दर्शन होते आणि मातेचं दर्शन घेतल्यानंतर तीनमुखी दत्त यांचं दर्शन होते. तिघांचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर पडतो. मंदिरामध्ये जाण्यासाठी बरेचसे लोक दिसतात आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरात फिरत असतात. यामध्येच लहान मुलांचा सुद्धा सहभाग असतो. हे छोटे वारकरी घरून आपली वारी चालत करत येतात आणि या वारकऱ्यांना बघून मनाला प्रसन्न वाटते.